नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 26 मार्च गुरुवार आणि या दिवशी आहे पवित्र रामनवमी. चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी. हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि आनंदाचा सण. रामाचा जन्म मध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता झाला. म्हणूनच हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी घराची स्वच्छता करून नवीन वस्त्रे परिधान करून श्रीरामाची आराधना करण्याची परंपरा आहे. या मंगलदिनी भक्तिभावाने केलेली ही पूजा कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. पण तुम्हाला माहीत आहे का, या एकाच दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. रामनवमी हा फक्त सण नाही, हा आहे धर्म, सत्य आणि न्याय याचा विजय साजरा करण्याचा दिवस. भगवान विष्णूचा 7वा अवतार प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी. त्यांनी आपल्या जीवनातून आपल्याला जीवनात सत्य कसं जगायचं, कर्तव्य कसं पार पाडायचं आणि वाईटावर विजय कसा मिळवायचा. हिंदू पंचांगानुसार हा सण चैत्र महिन्यातील 9व्या दिवशी साजरा केला जातो आणि उद्या दुपारी 12 वाजून काही मिनिटांनी राम जन्माचा पवित्र क्षण येणार आहे. हा वेळ अतिशय शक्तिशाली आणि शुभ मानला जातो. म्हणूनच आज अतिशय सोपा पण प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत, जो तुम्ही केला तर तुमचे शत्रू शांत होतील, तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतील. त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे. या दिवशी तुम्ही या एका झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो ते नक्कीच अनुभव घेऊन पहा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रामनवमीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे. म्हणजे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीही चालेल. सकाळी लवकर उठून आपल्या घराची व अंगणाची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अंघोळ करण्यासाठी अंघोळीचं पाणी काढायचं आहे. आणि अंघोळ करताना पाण्यात थोडी हळद टाका, कारण प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि उद्या वार देखील गुरुवार आहे, जो की भगवान विष्णूंना समर्पित असा वार आहे. असा हा अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे. तसेच भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे. स्नान झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, कारण उद्या गुरुवार आणि रामनवमी देखील आहे. त्यामुळे जर शक्य असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. यानंतर देवघरात जाऊन आपल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. रामाची मूर्ती असेल तर अभिषेक करा, नसल्यास बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक तुम्ही पंचामृताने, गंगाजलाने तसेच शुद्ध जलाने देखील अभिषेक हा करू शकता. त्यानंतर पिवळी फुले, पिवळी मिठाई अर्पण करा. धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे. उपाय तुम्हाला दुपारी 12 नंतरच करायचा आहे, कारण प्रभू श्रीरामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे दुपारी 12 नंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्या. त्यात शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे. थोडं गाईचं कच्चे दूध टाकायचं, गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर एक दिवा घ्या. दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल. त्यात तूप किंवा तेल घाला आणि त्यामध्ये कापसाची दुहेरी वात घालायची आहे. त्याबरोबर थोडे तांदूळ घेऊन तुम्हाला ते पिवळे करायचे आहे. आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे कुठे शमीचं झाड असेल किंवा मग तुमच्या घरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे. हो, हेच आहे ते चमत्कारी झाड. हिंदू पुराणानुसार प्रभू श्रीरामांनी युद्धाआधी शमी वृक्षाची पूजा केली होती. पांडवांनीही शस्त्र या झाडावर लपवले होते, म्हणून हा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. झाडाजवळ गेल्यावर सर्वात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तांब्याच्या कलशातील जे आपण पाणी होतं तर ते पाणी तुम्हाला शमीच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर पिवळे तांदूळ, फुले अर्पण करा, धूप लावा. यानंतर 3 किंवा 7 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. यानंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करा आणि आपल्या मनातील त्या झाडाला स्पर्श करून
नमस्कार करून इच्छा व्यक्त करा. विश्वास ठेवा, हा उपाय मनापासून केला तर नक्कीच परिणाम दिसतो. तसेच रामनवमी असल्याने भगवान श्री हनुमानाच्या मंदिरात जायला अजिबात विसरू नका, कारण भगवान श्री हनुमान हे भगवान श्रीरामाचे परमभक्त होते. हनुमान मंदिरात जाऊन आंबा अर्पण करा, त्याचबरोबर लवंगाची माळ अर्पण करा. राम रक्षा स्तोत्र किंवा रामनाम जप केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. त्याचबरोबर माता तुळशी हे लक्ष्मीचे दुसरे रूप आहे, म्हणून तुळशीच्या पानावर राम लिहून भगवान हनुमानजींना अर्पण केल्यास सुख समृद्धी वाटते. तसेच हनुमान मंदिरात बसून तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण देखील करायचं आहे. त्याचबरोबर ओम हनुमते नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. घरात पैशांची अडचण असेल, घरात सतत आर्थिक अडचणी जाणवत असेल, घरात पैसा येतो पण तो टिकत नसेल, कर्ज दिवसेंदिवस वाढत असेल, घरात आलेला पैसा हा कोणत्या न कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरात लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात नसेल, तर मुख्य दरवाजावर 11 दिवे लावा आणि दान म्हणून चणा डाळ आणि गुळ दान म्हणून कोणत्याही गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकता. आणि लक्षात ठेवा, रामनवमीच्या दिवशी कोणालाही आपल्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. यामुळे लक्ष्मी कायम घरात राहते. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात आपण केलेले अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते, कारण अन्नदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो. म्हणून अशा शुभ दिवशी आणि शुभ तिथीवर जास्तीत जास्त अन्नदान करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.